नोवेना भक्तीचा आजचा 6वा दिवस। आजचा विषय मरिया माता चांगुलपणाचा दयाळूपणाचा आदर्श। प्रिय बंधू आणि भगिनींनो, मरिया मातेचा जन्मोत्सव साजरा करण्याच्या तयारीकरिता आज आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत। आजच्या नोवेना भक्तीचा विषय आहे मरिया माता चांगुलपणाचा दयाळूपणाचा आदर्श। परमेश्वराच्या अनेक गुणांपैकी एक गुण आहे तो म्हणजे चांगुलपणा अर्थात दयाळूपणा। व हा चांगुलपणा तसेच दयाळूपणा हा परमेश्वराच्या कृत्यांचा आरंभ असून तो एक भक्कम पाया आहे। स्तोत्रसंहिता 145 ओवी 9 मध्ये प्रभू शब्द आपणास सांगत आहे, परमेश्वर हा सर्वांकरिता चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे। म्हणून परमेश्वरामधील चांगुलपणा व दयाळूपणा हा ख्रिश्चन धर्माचा एक गाभा आहे। प्रिय मित्रांनो, आपणही आपल्यामध्ये चांगुलपणा दयाळूपणा आणू शकतो व ते आपल्या आचरणामध्ये आणण्याची इच्छा पण प्रकट करू शकतो। परंतु हे सर्व गुण ज्या परमेश्वराकडून आपल्याला मिळतात तो परमेश्वर सर्वगुण संपन्न आहे, ते तितकेच सत्य आहे। म्हणून ख्रिस्ती धर्माचे अनुयायी म्हणून आपले कर्तव्य आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वरामधील चांगुलपणा दयाळूपणा हा आपण इतरांशी वागण्यामध्ये दाखवावा। आजच्या या पवित्र मिसेमध्ये सहभागी होताना आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया की माते, लोकांशी आम्ही चांगुलपणे दयाळूपणे वागावे याकरिता आम्हाला तुझी प्रेरणा दे। आमेन। आजची ही पवित्र मिसा पवित्र मातेचे आभार मानण्यासाठी मॅनिस डेव्हिड आणि कुटुंबीय, येशूच्या अतिपवित्र हृदयाचे आभार मानण्यासाठी SK,
पवित्र त्रैक्याचे आभार मानण्यासाठी अनामिक भाविक, वेलंकणी मातेचे आभार मानण्यासाठी जेसी पिंटो आणि कुटुंबीय, पवित्र मरियेच्या सन्मानार्थ मेरी अब्राहम आणि त्यांचे कुटुंबीय, वेलंकणी मातेचे आभार मानण्यासाठी लाजरस पंडित आणि कुटुंबीय, वेलंकणी मातेचे आभार मानण्यासाठी डॉन सेराव आणि कुटुंबीय, वेलंकणी मातेच्या आभारास्तव फ्रँकी पिंटो आणि कुटुंबीय यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे या मिसासाठी अन्य हेतू आहेत. फिलोमिना विलियम हिच्या स्मरणार्थ, अण्णाबाई आणि कार्लूस यांच्या स्मरणार्थ लाजरस पंडित आणि कुटुंबीय, मनीषा आणि श्रीकांत पंडित यांच्या स्मरणार्थ लाजरस पंडित आणि कुटुंबीय, लुईस आणि फ्रान्सिस्का बरेचो यांच्या स्मरणार्थ फ्रँक आणि रोझी बरेटो, कैतान आणि लुईजा बरेटो यांच्या स्मरणार्थ फ्रँक आणि रोझी बरेटो, डेव्हिड क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ सिसिलिया आणि निलेश मंतोडी. त्याचप्रमाणे आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे, मेरी तेरेजा ह्या आजारातून बरे व्हाव्यात, लवकरात लवकर त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून श्री व श्रीमती आनंद, प्रशांत आणि डायना यांनी ह्या मिसार्पणचे हेतू दिलेले आहेत. त्याचप्रमाणे एडविन मुदगल यांच्या स्मरणार्थ जॉर्ज पिंटो आणि कुटुंबीय. देणाऱ्या भाविकांच्या या विविध हेतूंसाठी आपण या मिसेमध्ये खास प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे ही मिसा मी असंख्य भाविकांसाठी, विशेष करून ख्रिस्त राजा धर्मग्राम या धर्मग्रामातील जे भाविक आहेत, जे या काळात पवित्र मिसामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, परंतु त्यांच्या मनात जे असंख्य हेतू आहेत, त्या हेतूंसाठी ह्या मिसेत मी खास प्रार्थना करीत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र मिसेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत, आपण सर्वजण शुद्ध असावेत. म्हणून आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांचं आपण मनोमन स्मरण करूया. परमेश्वराकडे व एकमेकांकडे पश्चातापी अंतकरणाने क्षमा मागूया. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या सर्व पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. ह्या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. येशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिना शुभ्रूत सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जाण्यास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बांधिवानास बांधमोचक वधित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण करावे. त्यास शिकोच्या ऐवजी हर्षरूप तेल घ्यावे. खिन्न आत्म्याच्या ऐवजी
प्रशंसारूप वस्त्र घ्यावे, ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवावर्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने लाविले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे. प्रभूचा हा शब्द. देवाचे आभार मानूया. हालेलुया, 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 हालेलुया. श्रवण करो तुम परम वचन को, हे जो परम पिता का प्यारा, दीन बन कर वो जगत में आया, उसकी गाओ जय जयकार. हालेलुया, 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 प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असताना पहा, त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा आपली आई आणि आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई आणि माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. पवित्र मरियेच्या जन्मदिन सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून या नवदिन भक्तीच्या काळात आपण पवित्र मरियेच्या अनेक गुणांचा साकल्याने विचार करीत आहोत, त्यावर चिंतन करीत आहोत. पवित्र मरियेचा दयाळूपणा, पवित्र मरियेचे पावित्र्य, पवित्र मरियेचा विनम्रपणा, पवित्र मरियेची परमेश्वरावरील निष्ठा, पवित्र मरिया प्रीतीची, शांतीची, नीतीची, आदर्श कशी, असे अनेक विषय आपण या नवदिन भक्तीच्या दरम्यान चिंतनासाठी घेतलेले आहेत. आजच्या या 6व्या दिवशी चिंतनाचा आपला विषय आहे पवित्र मरिया, चांगुलपणाचा आदर्श. प्रिय बंधू भगिनींनो, चांगुलपणा या विषयावर आपण जर विचार करू लागलो तर चांगुलपणा म्हणजे काय, आपल्यासमोर अनेक असे प्रश्न येतील, अनेक असे विचार येतील. परंतु या संदर्भात एक अभ्यास करण्यात आला. माइंडफुलनेस असं जे एक जगप्रसिद्ध मासिक आहे, जानेवारी 2016 त्यामध्ये एक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध करण्यात आलेला होता. मानसशास्त्रज्ञ डॅरेल कॅमरोन आणि त्यांची सहकारी मानसशास्त्रज्ञ बार्बरा फ्रेडरिक्स यांनी एक सर्वेक्षण केलेलं आणि समाजातील अनेक लोकांना त्यांनी काही प्रश्न विचारले.
आणि त्या सर्वेक्षणामध्ये असा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला, गेल्या आठवड्याभरात तुम्ही काही एखादं चांगलं कृत्य केलेलं आहे का? किंवा तुमच्या हातून असं काही चांगलं घडलेलं आहे का गेल्या आठवड्याभरात? आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, 85% लोकांनी या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी दिलं, होय आम्ही असं केलेलं आहे. त्यात त्यांनी नमूद केलं, कुणी आजारी लोकांना इस्पितळात घेऊन जाण्यासाठी किंवा तिथून आणण्यासाठी मदत केली. कुणी आपल्या शेजारच्या घरात काही दुरुस्तीचं काम सुरू होतं, फावल्या वेळात त्यांना मदत केली. कुणी आपल्या शेजारणीला काही काम होतं म्हणून शेजारणीच्या मुलांचा काही वेळ सांभाळ केला. काही लोकांनी दानधर्मही केला. तर अशा विविध प्रकारे अगदी छोटी छोटी अशी चांगुलपणाची कृत्य त्यांच्या हातून घडल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर या मानसशास्त्रज्ञांनी त्या लेखात लिहिलेलं आहे, आमच्या या अभ्यासातून आजवर अनेक अभ्यासातून जे सत्य समोर आलेलं आहे त्याच सत्यावर आमचं हे निरीक्षण शिक्कामोर्तब करते. आणि ते निरीक्षण म्हणजे माणूस हा जन्मजात चांगुलपणाचा भोक्ता आहे. हिंसाचार, इतरांचं शोषण, इतरांना नाडणं, इतरांचं अहित चिंतीनं हे मुळात माणसाचा स्वभाव नाही. उलट माणसांना एकमेकांना मदत करावीशी वाटते, एकमेकांशी जिव्हाळ्याचे, प्रीतीचे, सलोख्याचे संबंध ठेवावेसे वाटतात, ते वृद्धिंगत करावेसे वाटतात. कोविड-19च्या दरम्यान जे गेले 6 महिनेभर आपण लॉकडाऊनमध्ये आहोत आणि ह्या काळातही आपल्याला अशी अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत, आपण ऐकलेली आहेत की आपल्या कुठलाही सोयरसूतक नसलेल्या लोकांसाठीही अनेक दानशूर व्यक्ती पुढे आलेल्या आहेत, त्यांनी मदत केलेली आहेत. आपल्याला माहिती नसलेल्या अनेकांसाठी अनेकांचे हात खिशात गेलेले आहेत आणि जे काही शक्य आहे ते त्यांच्या परीनं त्यांनी केलेलं आहे. परंतु कुठेतरी ह्या चांगुलपणाला, माणसाच्या चांगुलपणाला ग्रहण लागते, दुष्ट लागते. आणि त्यानंतर एक विचार सुरू होतो, आम्ही आणि ते, आमचे आणि त्यांचे, तुमचे आणि ह्यांचे. ही दरी वाढत जाते. पहिल्यांदा फूट पडते आणि ती दरी वाढत जाते. आणि त्यानंतर समाजात जे घडते ते आमच्यापैकी नाहीत, ते आमच्यातले नाहीत, ते आमचे शेजारी नाहीत, कुटुंबीय नाहीत, सोयरसूतक नाहीत, नातेवाईक नाहीत. प्रिय बंधू भगिनींनो, मत्तेच्या शुभवर्तमानातून जो उतारा मी वाचला तो आपण ऐकला. प्रभू येशू ख्रिस्त त्याला निरोप देणाऱ्याची कान उघडणी करतो. कोण माझी आई, कोण माझे बांधव? प्रभू येशू ख्रिस्ताला त्याची आई काय ओळखू येत नव्हती? जन्मदात्रीला तो ओळखत नव्हता? प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमान आपल्या समोर एक झणझणीत अंजन आपल्या डोळ्यात आज टाकत आहे की आपले कोण, कुटुंबीय कोण, नातेवाईक कोण, जे आपण एकत्र जन्मलो, वाढलो, वावरलो, मोठे झालो, एका घरात राहिलो, सोबतीन राहिलो, तेवढेच आपले कुटुंबीय, तेवढ्यांचीच काळजी, तेवढ्यांशीच जिव्हाळा, तेवढ्याशीच संबंध, हे आपले कुटुंबीय आहेत का? शुभवर्तमान आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की परमेश्वराच्या इच्छेनुसार वागतात ते सारे माझे बांधव, त्या माझ्या माता भगिनी, ते माझे आई वडील आणि बांधव. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेच्या चांगुलपणाचा जेव्हा आपण विचार करतो किंवा अनेक गुणांचा विचार करतो तेव्हा पवित्र शास्त्रामध्ये अगदी
2 किंवा 4 उदाहरणं अशी नमूद करण्यात आलेली आहे. सगळ्या चांगुलपणाला, सगळ्याच तिच्या जे सद्गुण आहेत त्या गुणाला लागू पडतात आणि तेवढीच उदाहरणं आपल्यासमोर आहेत. परमेश्वराचा निरोप दूताकरवी आला तेव्हा त्याला होकार देणे, काना येथे लग्नसमयी घरधण्याची अब्रू जाऊ नये म्हणून मध्यस्थी करणे, एलिझाबेथच्या भेटीसाठी जाणे, तिच्या मदतीसाठी जाणे आणि अगदी जीवावर बेतलेला असतानाही क्रूसाच्या पायथ्याशी पाय घट्ट रोवून पुत्राशी सोबत करणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यानंतर शिष्यांबरोबर जुळवाजुळव करीत शिष्यांना त्यांनी आधार देणे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जाण्यानंतर अशी जी अगदी मोजकी 4-5 उदाहरणं आहेत, त्या सर्व उदाहरणावरून पवित्र मरियेचा चांगुलपणा आपल्याला दिसून येतो. तिच्या पावित्र्याची कल्पना येते, तिच्या विनम्रपणाची कल्पना येते, ती प्रीतीचा आदर्श कशी, नीतीचा आदर्श कशी, परमेश्वरावरील निष्ठेचा आदर्श कशी, ही सगळी आपल्याला या उदाहरणातून समजून येते. पोप फ्रान्सिस पवित्र मरियेविषयी म्हणतात, कसलीही खात्री नसताना, कुठलंही आश्वासन नसताना, भविष्याची काहीही माहिती नसताना, केवळ चांगलं काहीतरी होत आहे आणि त्याच्यासाठी माझी गरज आहे म्हणून तिने होकार भरला. ह्यातच तिच्या चांगुलपणाचं सार आहे. माहीत असताना असं केलं तर एक ऑफर आहे, त्यानंतर असं जर झालं तर तुमच्या नावावर एक फ्लॅट होईल, 1,000 रुपये आज भरले तर 36 महिन्यांनी किंवा 3 वर्षांनी इतके होतील, मग आपण काहीतरी करू धजावतो. परमेश्वराचा जेव्हा निरोप दिला पवित्र मरियेला दूताकरवी, त्याच्यात कुठलंही आश्वासन नव्हतं. तू काय होणार आहेस एवढंच होतं. पवित्र परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या पुत्राची तू माता व्हावी, एवढंच. पण झाली तर असं आहे हे तिथं काहीही सांगण्यात आलेलं नाही. आणि तरी त्याने परमेश्वराची इच्छा आहे, काहीतरी चांगलं घडते, कुणाचं तरी कल्याण होतंय, भलं होतंय, त्याच्यासाठी माझा जीव ओवाळून टाकावा लागला तरी बेहत्तर. आणि केवळ ह्या जाणीवेने, या भावनेने तिने तो होकार भरलेला आहे. यातच तिचा चांगुलपणा दिसून येतोय. प्रियबंधू भगिनींनो, मी अगोदरच सांगितलेलं एका अभ्यासकाद्वारे की जन्मजात माणसं चांगली आहेत, इतरांचं भलं व्हावं, इतरांचं कल्याण व्हावं, इतरे पुढे जावेच, प्रगती व्हावी असं मनोमन सगळ्यांना वाटते. परंतु कुठेतरी ग्रहण लागते, दुष्ट शक्ती आपल्या मनात आणि अवतीभोवती वावरत असते, ती घाला घालते आणि हे सगळी चांगुलपणाची इमारत कोसळते. रतन टाटा हे जे प्रसिद्ध उद्योगपती आहेत, त्यांना एकदा एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं की सर, तुम्ही एवढ्या प्रतिष्ठित घराण्यातले, गडगंज संपत्ती तुमच्याकडे आहे, जगभर तुमचे अनेक तुमच्या कारखाने आहेत किंवा तुमचे ऑफिसेस आहेत, अनेक माणसं, अनेक सुख तुमच्या पायाशी लोळण घेत असताना तुम्ही एवढे नम्र साधे हे कसे काय? तेव्हा रतन टाटाने उत्तर दिलं, मी युवक असताना माझ्या वडिलांनी मला एक विचार दिला होता. तो विचार आजपर्यंत मी कसोसीने पाळलेला आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्यानंतरही माझे पाय आजही धर्तीवर आहेत. पुढे ते म्हणाले, माझे वडील मला म्हणाले, तू कोण आहेस हे तेवढं फारसं महत्त्वाचं नाही आहे, तू कसा आहेस ह्याने मात्र फार फरक पडतोय. तू उद्योगपती आहेस, तू एखादा नट आहेस, तू एखादा वकील आहेस, तू इंजिनियर आहेस, रूपवान आहेस, कुरूप आहेस, गरीब आहेस, श्रीमंत आहेस, याने इतरांना फार काही फरक पडत नाही. तुला फरक पडत असेल, परंतु तू कसा आहेस, मनाने कसा आहेस, स्वभावाने कसा आहेस, चार चौघांसाठी कसा आहेस,
बोलण्यात चालण्यात कसा आहेस, तुझ्यात दानत किती चांगले आहेत, दानशूरपणा किती आहे, ह्याने मात्र फरक पडतो. प्रिय बंधू भगिनींनो, चांगुलपणाचा जेव्हा आपण विचार करतो की तुम्हाला आणि मला अधिक चांगलं होण्यासाठी पवित्र मरियेकडून काय आदर्श घेता येईल, फारसं काही तिने 4 जे उदाहरणात मी सांगितलेले आहेत तेच केलेलं आहे. अडीअडचणीत धावणे, गरजवंतांना मदत करणे, कुणी दुःखात असताना, संकटात असताना अगदी त्यांच्याशी समरूप होणे, ह्या तिच्या अगदी छोट्या छोट्या जीवनातील उदाहरणाद्वारे तिने आपल्यापुढे आदर्श घालून ठेवलेला आहे. दुर्दैवानं आज समाजात ज्यांचे पाय पकडावेत असे पाय राहिलेले नाहीत आणि ज्यांच्या मागे जावे असे आदर्श राहिलेले नाहीत. आणि अशा वेळेला पवित्र मरियेचं उदाहरण एक आदर्श म्हणून आपल्यासमोर ख्रिस्त सभा ठेवत आहे. आज आपण मात्र अनेक गुरु केलेले आहेत. गुगल तर आपल्या सर्वांचा गुरुच झालेला आहे आणि व्हॉट्सअप वेदी, दिवसभरातून अनेक वेळेला पवित्र साक्रामेंताचं दर्शन घ्यावं ह्या प्रकारे आपण वारंवार या व्हॉट्सअपच्या वेदीवर भेट देत असतो. वाईट नाही. आणि कन्फेशन बॉक्स तर आपण स्वतःच निर्माण केलेला आहे ट्विटरवर. तिथं आपलं मनात जे आहे ते आपण बोलतच असतो, माफ करा बोलत नसतो तर बरळत असतो. आणि अशा वेळेला संत पौल रोमकरास लिहिलेल्या पत्रात सांगत आहे, तुम्ही जगाच्या मार्गाने जाऊ नका, तर तुमची एक स्वतंत्र वाट चोखाळा. जगावर अमीट अशा पाऊल खुणा निर्माण करा. आणि आदर्शच हवे असतील तर तुमच्यासमोर प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर्श आहे, पवित्र मरियेचा आदर्श आहे, ते आदर्श पाळगा. मत्तेच्या शुभवर्तमानात लिहिलेलं आहे की मनुष्यासारं जग कमावलं परंतु आत्मा गमावला तर त्याचा लाभ काय. अनेक वेळेला आपण विचार करत असतो आपल्या जीवनातील गहन प्रश्न कोणते. मग आपण खूप सांगतो चीन आणि भारताचा जो सीमेचा वाद चालला आहे तो सध्या गहन प्रश्न आहे. आर्थिक आपली अर्थव्यवस्था जी रसातळाला जात आहे तो आणखी गहन प्रश्न आहे. मग ते शुभवर्तमान एकच सांगतो की सारं कमावलं आत्मा गमावला तर त्याचा लाभ काय. पवित्र मरियेचा आदर्श, प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर्श, ख्रिस्त सभेची शिकवण ही आपल्याला हेच सांगत आहे, चांगले व्हा, चांगले राहा, चांगुलपणा इतरांत रुजवा, इतरांसाठी रुजवा. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आपण तिचीच प्रेरणा घेऊया आणि या नोवेना काळात आपण स्वतः अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करूया. एक चिंतन म्हणून 2च प्रश्न स्वतःसमोर ठेवूया. दिवसभरात, आजच्या दिवसभरात माझे कोणी आभार मानावेत असं एखादं क्षुल्लकसं छोटंसं कृत्य माझ्या हातून घडलं आहे का. आणि माझ्यावर ज्यांनी उपकार केलेले आहेत, अगदी मामुलीशी गोष्ट माझ्यासाठी केलेली आहे, त्यांच्यासाठी मी आभार व्यक्त करून माझ्या हृदयाचा चांगुलपणा मी त्यांच्याकडे व्यक्त करू शकतो का, शकते का, यावरच चिंतन करूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रकाशमय पित्याकडून स्वर्गातून पृथ्वीकडे येणारी भेटवस्तू ही चांगली तर असतेच, त्याशिवाय ती परिपूर्ण असते. परमेश्वराकडून प्राप्त होणाऱ्या भेटवस्तूंमध्ये कोणताही बदल होत नाही अथवा तिचा मार्गसुद्धा बदलत नाही. म्हणून आता आपण आपल्या विनंत्या परमेश्वराकडे मांडूया. आपला प्रतिसाद. हे दयाळू परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. हे दयाळू परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. आपले परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व सर्व धर्मगुरू व व्रतस्थ हे ख्रिस्ताचे मेंढपाळ आहेत. त्यांच्याकरिता आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या सर्वांनी तुझ्यामधील दयाळूपणेचा अनुकरण करावे व तुझ्यामधील
दयाळूपणा सर्वत्र प्रकट करावा अशी त्यांच्यावर कृपा कर, ज्यामुळे हे परमेश्वरा तुझे दयाळूपण आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये ओळखता येईल. म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे दयाळू परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. राज्यातील व देशातील निवडून आलेले सर्व नेत्याकरिता आपण प्रार्थना करूया. हे सर्व नेत्यांनी राज्यातले तसेच देशातील प्रत्येक व्यक्तीकरिता चांगले काम करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे दयाळू परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. ज्यांचे मन दुखवले गेले आहेत, जे गरीब आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला आहे व जे परमेश्वराला विसरले आहेत, अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या दयाळूपणाची साक्ष देण्यास लोकांनी पुढे यावे व या पीडित लोकांना तुझे दयेचे साक्ष सांगावी, की जेणेकरून या पीडित लोकांनी सुख व समाधान मिळले म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे दयाळू परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. आपल्या पॅरिशमधील आजारी लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, या आजारी असलेल्या लोकांना तुझे स्पर्श तुझ्या स्पर्शाने बरे कर, की त्यांनी तुझ्याकडून चांगला आरोग्यदान मिळले म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे दयाळू परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. या पवित्र मिसामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, या सर्व लोकांना तुझ्या दयाळूपणेचे व तुझी कीर्ती पसरविण्यास मार्गदर्शन कर, जेणेकरून हे सर्व लोक तुझे दयाळूपण आपल्या दैनंदिन जीवनात दाखवण्यास एक उदाहरण होतील. आपला प्रतिसाद. हे दयाळू परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. हे पित्या आमच्या परमेश्वरा, इतर लोकांशी आम्ही चांगले कसे वागावे हे तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या मार्फत दाखवून दिले आहेस. आम्ही प्रत्येकाशी चांगले वागावे ह्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मी प्रभु तुझा वेदीवर अर्पण काय करू, मी प्रभु अर्पण काय करू. अपात्र मी प्रभु तुझा वेदीवर अर्पण काय करू, मी प्रभु अर्पण काय करू. पापांचा मी राशी पुण्य न माझ्या पाशी, पापांचा मी राशी पुण्य न माझ्या पाशी. तुझ्या वेदीवर माझे पाप, तुझ्या वेदीवर माझे पाप अर्पण कसे करू, मी प्रभु अर्पण काय करू. अपात्र मी प्रभु तुझ्या वेदीवर अर्पण काय करू, मी प्रभु अर्पण काय करू. बंधू भगिनींनो, तुमचे व माझे हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला स्वीकारणीय व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो. आमच्या त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे सर्वसमर्थ पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त याच्याद्वारे
कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य ह्यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देते, आम्हाला पापमुक्त करते आणि आमचे अर्पण स्वीकारनीय बनवते. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानांबद्दल तुझी स्तुती करावी. हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरलेलं आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे मातृपद तू तिला बहाल केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. परमेशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा उगम तुझ्यापासून आहे. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो व ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी प्रभू येशूनं आपल्या हातात भाकर घेतली, देवाचे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर येशूनं प्याला घेतला, पुन्हा देवाचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे रक्त तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या स्मरणार्थ करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल.
ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थे स्वर्गीय पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू थॉमस, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आम्हा सर्वांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्या, हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेल्या शब्दात आपण सर्वजण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोड. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे रक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव हा स्वतः तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा व आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. ख्रिस्ताची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्ताच्या शांतीनं वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. सर्व चांगुलपणाचा उगम असलेला, जगाची पापे दूर करणारा ख्रिस्त पहा. ह्या ख्रिस्ताच्या भोजनात सहभागी होत असलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर रक्त सध्याच्या भावी जीवनात आम्हा सर्वांचे संरक्षण. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रमेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रमेंताद्वारे
स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, पवित्र मरियेचा सन्मान करीत असताना आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. पवित्र मरियेचा विश्वास, चांगुलपणा आणि प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नोवेनाची प्रार्थना. हे निष्कलंक माते, तुझ्या विश्वविख्यात अशा कीर्तीचे कोण वर्णन करू शकेल. स्वर्गलोकीचा परमेश्वर तुझ्याद्वारे ह्या जगात अवतीर्ण झाला. त्याला तुझ्या उदरात धारण करून त्याचा मानवी देह आकारित करण्यासाठी तू त्याला आपले सर्वस्व बहाल केलेस. हे देवाच्या कुमारी माते, आम्ही तुझी स्तुती गातो व तुला नमन करतो. तुझ्या पुत्रासह तू स्वर्गात वस्ती करतेस. तू आमचे माधुर्य आहेस. शाश्वत प्रकाशाची तेजोकिरणे तू सर्वत्र पसरवितेस. तू आमची पथदर्शिका आहेस. तुझ्या दिव्य पुत्रावर अधिकाधिक प्रेम करावयास आम्हाला शिकव, अशी तुझ्या चरणी आम्ही नम्र विनंती करतो. तुझा पुत्र ख्रिस्त आमचा राजा आहे व तू आमची राणी आहेस, हे आम्ही मान्य करतो. ख्रिस्त हा स्वर्गीय पिता व मानव ह्यांच्यामधील मध्यस्थ आहे. तर तू प्रभू ख्रिस्त व आम्ही दीन पापी ह्यांच्यामधील मध्यस्थीनी आहेस. ख्रिस्त आमचा मार्ग आहे, तर तू त्या मार्गाचे प्रवेशद्वार आहेस. हे दाविदाच्या राजघराण्यातील सुंदर पुष्पा, तुझ्याद्वारे आमचा निर्माता, आमचा तारक प्रभू म्हणून जन्माला आला. सर्व सनातन ईश्वराला तू उदरी धारण केलेस. जो सर्वांना अन्न पुरवितो, त्याचे तू पोषण व संगोपन केलेस. हे श्रेष्ठतम माते, सर्व पिढ्या तुला धन्य म्हणतात. आम्ही तुझी दीन लेकरे आहोत. तुझ्या वात्सल्याचे आम्हाला दर्शन घडव आणि आम्हाला स्वर्गीय सुखाकडे घेऊन जा, अशी तुझ्या चरणी आम्ही विनम्रपणे प्रार्थना करतो. आमेन. आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दर दिवसाची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिया, देवाचे आहे, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्व काळ होवो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.
तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते, निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते, तमोदराचे फळीश माते, सारी प्रजा तुझे गीत गाते, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुण